नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा 2024 IT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 39 पाहणार आहोत। इरा ओपन करा। सेशन नंबर 39 वरती आल्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडवून घ्या। पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग। सेल्फ पाथ लर्निंगला क्लिक करा, स्टार्ट करा। पहिला प्रश्न पहा, वाइड स्क्रीन ही स्लाइड साइज असते, बरोबर, सबमिट। पुढचा प्रश्न आहे, व्हॅल्यूज मॅन्युअली एंटर करून तुम्ही शेपचा साइज ॲडजस्ट करू शकता, बरोबर। नेक्स्ट, एकदा प्रेझेंटेशन मध्ये शेप बसवला की आपण त्याचा साइज बदलू शकत नाही, चूक। नेक्स्ट, डॅश डॅश टॅब खाली तुम्ही स्लाइड थीम चेंज करू शकता, याचं उत्तर आहे डिझाइन टॅब, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, स्लाइडची साइज चेंज करायची असल्यास तुम्हाला डॅश डॅश टॅब व डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करावं लागेल, याचं उत्तर आहे डिझाइन टॅब, कस्टमाइज ग्रुप, पर्याय क्रमांक 3, सबमिट। एस, गो टू होम। पुढे आहेत नॉलेज चेक। नॉलेज चेकला क्लिक करा। स्टार्ट करा। पहिला प्रश्न पहा, तुमच्या पासपोर्ट अर्जाची प्रगती पाहण्यासाठी तुम्ही कुठल्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे, याचं उत्तर आहे पासपोर्ट सेवा, पर्याय क्रमांक 2, सबमिट। पुढचा प्रश्न आहे, तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला डॅश डॅश बटनावर क्लिक केले पाहिजे, याचं उत्तर आहे ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस, पर्याय क्रमांक 4। ॲप्लिकेशन ट्रॅकिंग पेजवर खालीलपैकी कोणता तपशील तुम्ही एंटर करणे आवश्यक आहे, याचं उत्तर आहे डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख, त्यानंतर फाईल नंबर, त्यानंतर ॲप्लिकेशन टाईप। सेव्ह करा। पहिला, दुसरा, तिसरा। चौथा प्रश्न आहे, तुमचा पासपोर्ट स्टेटस चेक करण्यासाठी सर्व तपशील एंटर केल्यानंतर तुम्ही कोणते बटन क्लिक केले पाहिजे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ट्रॅक स्टेटस, सबमिट। आणि पाचवा प्रश्न, स्टेटस ट्रॅकर पेजवर खालीलपैकी कोणता तपशील उपलब्ध असेल, फाईल नंबर, त्यानंतर पुढे आहे सरनेम, आडनाव आणि स्टेटस। दुसरा, तिसरा, चौथा। सेव्ह करा। SIM, समोर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म, ओके। पुढे आहे डू इट युअर सेल्फ, स्टार्ट करा। स्टार्ट। पहिला प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये बॅकग्राऊंड कलर ग्रीन ॲसेंट 6 लाइटर 80% करण्यासाठी डिझाइन टॅब, कस्टमाइज ग्रुप, फॉर्मॅट बॅकग्राऊंड याचा वापर करा। डिझाइन टॅब, त्यामध्ये हा आहे कस्टमाइज ग्रुप, त्यामध्ये फॉर्मॅट बॅकग्राऊंड। कलर कुठला सांगितलं पहा, ग्रीन ॲसेंट 6 लाइटर 80%, ह्याच्यामध्ये बघा ग्रीन ॲसेंट 6 लाइटर 80 हा 1 नंबरचा कलर आहे। इथे कलर चेंज झालाय। प्रश्न सबमिट करा। रिट्रायला पडलेला आहे, पुन्हा सोडवू आपण। डिझाइन टॅब, फॉर्मॅट बॅकग्राऊंड, तो सॉलिड फिल, कलर ग्रीन ॲसेंट 6 लाइटर 80, सबमिट। बघा सेम त्या स्टेप केल्या, पुन्हा प्रश्न बरोबर आला। पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड नंबर 2 मधील प्रेझेंटिंग यू डॅश डॅश फॉर यू टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याचे कॅरेक्टर स्पेसिंग लूज करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा। स्लाइड नंबर 2 वरती क्लिक करा। प्रेझेंटिंग यू पासूनचा टेक्स्ट सिलेक्ट करा, त्यानंतर इथे फॉन्ट ग्रुप वरती क्लिक करा,
त्यामध्ये कॅरेक्टर स्पेसिंग वरती क्लिक करा आणि इथे जाऊन नॉर्मल एक्सपांडेड त्याचे कॅरेक्टर स्पेसिंग लूज करा. होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. ठीक आहे, इथं घेऊ आपण. इथं आहे लूज कॅरेक्टर स्पेसिंग. लूज वरती क्लिक करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये लर्न एक्सेस एज्युकेशन टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फिल कलर रेड करण्यासाठी फॉर्मॅट टॅब शेप स्टाईल ग्रुप शेप फिल याचा वापर करा. जे सांगितले ते सिलेक्ट करा. फॉर्मॅट टॅब शेप स्टाईल ग्रुप शेप फिल आणि रेड. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप शेप्स याचा वापर करा. इन्सर्ट टॅब टेक्स्ट बॉक्स आणि तो ड्रॉ करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. शेप्स मधून घ्यायचं आहे. इन्सर्ट शेप्स, इथं आहे टेक्स्ट बॉक्स, तो इथे ड्रॉ करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशन PDF म्हणून एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब एक्सपोर्ट क्रिएट PDF याचा वापर करा. फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF आणि प्रश्न सबमिट करा. रेकॉर्ड झाल्यानंतर स्टेप पुन्हा सोडवू. फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF आणि इथे पब्लिश वरती क्लिक करा. येस, सबमिट. ओके. SIM एंड एक्झाम टाइप करा. कन्फर्म. ओके. प्रोसेस फुल सोडून घ्या. पुढे ही सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट करा. पॉवर पॉइंट वापरकर्त्याला अनेक थीम्स प्रदान करते आणि तुम्हाला आवडणारी थीम निवडू शकता. आता दिलेल्या प्रेझेंटेशन थीम मधील तिसरी ग्रीन थीम निवडा. डिझाईन आणि ही तिसरी ग्रीन थीम. MS पॉवरपॉइंट मध्ये स्लाइडचे 2 स्टँडर्ड साइजेस आहेत. दिलेल्या प्रेझेंटेशनसाठी मॅक्झिमाइज पर्यायासह स्टँडर्ड स्लाइड साइज निवडा. डिझाईन स्लाइड साइज स्टँडर्ड मॅक्झिमाइज वरती क्लिक. ग्रीनच झाला नाही. डिझाईन स्लाइड साइज स्टँडर्ड मॅक्झिमाइज. एंड करा. SIM एंड एक्झाम. ओके. पुढे ही सेशन एंड टेस्ट स्टार्ट करा. पहिला प्रश्न, हार्ड डिस्कची साठवून ठेवण्याची क्षमता सुधारण्याचा एक मार्ग डॅश डॅश हा असतो. याचं उत्तर आहे फाईल कॉम्प्रेशन वापरणे. पुढचा प्रश्न आहे, रेड विषयी पुढीलपैकी कोणते गुणवैशिष्ट्य अयोग्य आहे? एक उच्च क्षमता हार्ड डिस्क ड्राईव्ह हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4.
हार्ड डिस्कची कार्यक्षमता सुधारण्याचे 3 मार्ग: फाईल कॉम्प्रेशन, रेडियंट अरेंज ऑफ एक्सपेन्सिव्ह डिस्क आणि डिस्क कॅचिंग. याचं उत्तर आहे बरोबर. चौथा प्रश्न: हार्ड डिस्कची कार्यक्षमता सुधारण्याच्या 3 मार्गांमध्ये डॅश डॅशचा समावेश असतो. याचं उत्तर आहे डिस्क कॅचिंग, रेड अँड कॉम्प्रेशन. डिस्क कॅचिंग रेडी, फाईल कॉम्प्रेशन. पर्याय क्रमांक 3 सबमिट. SIM समोर एंड एक्झाम कन्फर्म. ओके. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 39 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 40 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.